आज या ठिकाणी भारतीय शुगर या असोसिएशन संस्थेने जे काय गेली 40 वर्ष या संस्थेचे फाउंडर मेंबर कैलासवासी जयाजीराव शिंदे यांनी ही संस्था सुरू केली आणि त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव विक्रमसिंह शिंदे यांनी साखर धंदा हा नव्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीने कसा वाटचाल करेल या संशोधनातून प्रयत्न करण्याचं काम त्यांनी हे सुरू केलं. त्याचं 4थं अधिवेशन या आपल्या कोल्हापूर नगरीमध्ये होत आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सन्माननीय मानसीभाई पटेल, अध्यक्ष महुआ खान शुगर उद्योग समूह गुजरात, ते नॅशनल फेडरेशनचे पण डायरेक्टर आहेत आणि गुजरात स्टेटचे सुद्धा ते सभापती म्हणून त्यांनी गुजरात स्टेटचं पण उत्तमपैकी काम केलेलं आहे. अशा प्रकारचे ते आज प्रमुख अतिथी म्हणून मनसीभाई पटेल उपस्थित आहेत. त्याचबरोबर साखर धंद्यामध्ये ज्यांनी अतिशय सामान्य स्थितीतून वालचंद शुगर इंडस्ट्रीमध्ये ट्रेसरचं काम करत असताना त्या धंद्याचं ज्ञान महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तम तऱ्हेने साखर कारखानदारी तयार करण्याचं काम ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये केलंय, लोकांना योग्य दरामध्ये मशिनरी देऊन या साखर धंद्यामध्ये त्या उद्योगधंद्याची प्रगती कशी होईल असे आमचे मित्र उद्योजक SB भरसाहेब, या संस्थेचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे, उपाध्यक्ष माननीय श्री देशपांडे साहेब, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष आमचे सहकारी आणि आमच्या तालुक्यातील एक केमिस्ट म्हणून काम करणारे आणि आज जे दात मस्कोबाई असं कारखान्यामध्ये प्रायव्हेट कारखान्यामध्ये अतिशय उत्तम तऱ्हेने काम करणारे उपाध्यक्ष सन्माननीय DS रासकर, त्याचप्रमाणे या भारतीय शुगरचे जनरल मॅनेजर सन्माननीय संग्रामरावजी शिंदे, या आजच्या या परिषदेमध्ये भाग घेणारे सर्व टेक्नॉलॉजिस्ट, सर्व संशोधक आणि तंत्रज्ञ, शेती व्यवसायामध्ये शेती विभागामध्ये काम करणारे सर्व उपस्थित बंधू, साखर धंद्यामध्ये या आपल्या देशामध्ये निरनिराळ्या राज्यामध्ये काम करणारे अनेक संशोधक तंत्रज्ञ आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, गुजरात असेल, तामिळनाडू असेल आणि आपण महाराष्ट्रातले असे 5 राज्यातले सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी. या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची खऱ्या अर्थाने प्रगती आज आपण झालेली पाहतोय. ती केवळ सहकारी साखर कारखानदारांनी ही आज प्रगती आपल्याला केलेली पाहायला मिळते. या महाराष्ट्रामध्ये हा साखर धंदा शेतकऱ्यांच्या मालकीतून उभा राहिला पाहिजे. त्यांनी केलेल्या कच्च्या मालापासून पक्का माल तयार करून त्याच्यातून मिळणारं सर्व उत्पन्न त्या शेतकऱ्याला मिळालं पाहिजे. असे पहिलं रोपटं महाराष्ट्रामध्ये या देशातलं पहिलं काम आमच्या नगर जिल्ह्यामध्ये प्रवरा सहकारी साखर कारखान्यामध्ये पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील
यांच्या प्रयत्नातून आणि सहकारातून त्यांना धनंजय या देशाचे अर्थतज्ञ सन्माननीय कैलासवासी धनंजयराव गाडगीळ आणि त्यावेळचे आपले पंतप्रधान कैलासवासी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मोठं योगदान दिलं आणि म्हणून हा ग्रामीण भागामध्ये हा साखर धंदा आज आपण पाहतोय तो आज मोठ्या प्रगतीवरती आहे। या देशाचं साखर उत्पादन आज जवळजवळ 2,60,00,000 टनापर्यंत ते 2,80,00,000 टनापर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे की जी या देशाला लागणाऱ्या घनतेला साखर मँचेस्टरमधून बाहेरच्या देशातून आणावं लागत होती तो आज हा देश साखर धंद्यामध्ये मोठ्या प्रगतीने वाटचाल करतोय। हा साखर धंदा आज आपण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये यशस्वी कष्टकरी शेतकऱ्यांच्या माध्यमातून उभा केलेला धंदा आज अतिशय नावलौकिकास आज आणलेला आहे। परंतु आपला या देशाचा सर्व व्यवहार हा निसर्गावर अवलंबून आहे, पावसाच्या लहरीपणावर अवलंबून आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला फार मोठे धोके पण पत्करावं लागत आहेत। शेतकऱ्यांचं पण हातोनात, इंडस्ट्रीचं पण हातोनात नुकसान होतंय आणि याच्यातून आपल्या सर्वांना प्रगती कशी करता येईल आणि म्हणून या ऊसासाठी लागणारं जे पाणी आहे त्याच्यावर आज मोठ्या प्रमाणात संशोधन होण्याची गरज आहे। त्या विभागामध्ये नवीन नवीन शास्त्रज्ञ संशोधन करतायत आणि हे पाणी कमीत कमी वापरून ऊस शेती आपल्याला कशी वाढवता येईल आणि हा साखर धंदा आज कसा चांगल्या प्रकारे टिकवता येईल अशा प्रकारचं काम करणं हे आज तुमच्या माझ्यासमोरचा प्रश्न आहे। आणि म्हणून आता आपण सर्वजण काही लोक या ठिकाणी अपप्रचाराची भाषा बोलतात की ऊसासारख्या पिकाला भरपूर पाणी लागतं आणि ते पाणी जास्तीत जास्त वापरल्यामुळे महाराष्ट्रामध्ये आज दुष्काळी परिस्थिती लोकांना अडचणीला सामोरं जावं लागतंय। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होतोय परंतु अलीकडेच नवीन संशोधनाने लोक अतिशय कमी पद्धतीने पाणी देत आहेत। ठिबक योजनेच्या पद्धतीने आज सगळी पिकं आज शेतकरी घेऊ लागलेला आहे। ऊसासारखं सुद्धा पीक घेऊ शकत आहे। भाजीपाला असेल, या ठिकाणी कांदा असेल, ही सगळी पिकं आज आपण ठिबक पद्धतीने या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतो। आपण पूर्वी 1.5 फुटाची सरी 1 फुटाची सरी काढत होतो, आज 4.5 ते 5 फुटापर्यंत नव्हे तर 7 फुटापर्यंत काही ठिकाणी मजल गेलेली आहे आणि 7